सर्वांना जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान गुलजोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. जिंदाबाद साथियो. आज आपण जे मुख्यतः उद्या पूर्ण खरं तर आपल्याकडे 1 एप्रिल पासून जी कार्यक्रम आपले सुरू होऊन जातात. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती येते, तोपर्यंत ह्या पूर्ण पंधरवाड्यामध्ये आपण संपूर्णतः समतेचा एक जागर करतो. कारण विविध लोकांच्या ज्यांनी समतेसाठी समानतेसाठी काम केलं, याच काळामध्ये जयंत्या आणि स्मृतिदिन येतात. उद्या 11 एप्रिल आहे आणि 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक चित्रपट उद्या प्रदर्शित होणार होता. तो व्हायला हवा खरं तर, आणि तो प्रदर्शित व्हायला पाहिजे याच्याकरता सगळेजण लावून धरतात आहेत. पण आपले मुख्यमंत्री आणि ब्राह्मण संगम महाराष्ट्रातला, तर मुख्यमंत्र्यांनी आपली जात ही शेंडी आणि जानवे या अस्मिता आहेत असं ब्राह्मण संघाने सांगितलं. त्याच्यावर कुठलाही आक्षेप न घेता उलट महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर असलेली जी फिल्म आहे ती उद्या जी प्रदर्शित होणार होती, ती प्रदर्शित करण्याच्या ऐवजी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा पद्धतीने राज्य सरकारनी सेन्सॉर म्हणजे संपूर्णतः 3% लोकांनी ज्यांनी आपल्यावर राज्य केलं, ज्यांनी शूद्रांना छळलं, ज्यांनी जाती व्यवस्था आणली, ज्यांनी स्त्रियांच्या वरती संपूर्णतः दमन केलं, ज्यांच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण नव्हतं, ज्यांच्या काळामध्ये शूद्र आणि स्त्रियाच नव्हे तर क्षत्रिय आणि वैश्य सुद्धा जर शिक्षण घेत असतील तर क्षत्रियांना फक्त शास्त्राचं शिक्षण होतं आणि वैश्यांना फक्त व्यापाराच्या संदर्भातलं शिक्षण होतं. पण त्यांना ह्या सगळ्या ज्या आज सगळ्या पोथ्या आहेत, म्हणजे सगळे वेद आणि मनुस्मृती वगैरे वगैरे ह्या सगळ्या, आता मी तर त्याला पोथ्याच म्हणते, ही जी सगळी पुराण आहे, हे ह्या पुराणांना ते ज्ञान म्हणायचे आणि हे ज्ञानाचे ग्रंथ वाचण्याचा यांना कोणालाही अधिकार नव्हता. त्याच्यामुळे तुम्हाला लिहिता वाचता यायला नको. तुम्ही तुमच्या कामामध्ये कौशल्य मिळवा, पण ते कौशल्य, त्या कौशल्याचं सिद्धांतन जर करायचं असेल तर ते आम्ही करू. अशा पद्धतीचा जी दरपोक्ती या समाजाने गेली संपूर्णतः 2000 वर्ष राबवली, या 2025 वर्षामध्ये आपण आहोत. या सगळ्या काळामध्ये आपण त्याच्यावर मात केली, त्या विषमतेवर, गुलामगिरीवर मात केली. या गुलामगिरीची जाणीव आपल्याला पहिल्यांदा लिखित पद्धतीने, सिद्धांतांच्या पद्धतीने जर कोणी करून दिली असेल तर ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी करून दिली. आता मजा अशी आहे की ज्यांनी याचा विरोध केला त्याच्यामध्ये कोणी सोनल भोसेकर नावाच्या बाई आहेत आणि त्या ब्राह्मण संघाच्या ह्याच्यामधल्या स्वतःला प्रमुख मानतात आणि किंवा त्यांना प्रमुख मानलं जातं. त्यांच्याबरोबर अनेक लोक होते, पण त्यांच्याबरोबर स्वतः त्या बाईंची पण बॉपकट होती आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या कोणाच्याच, म्हणजे बाईंनाही शेंडी आणि जानवं नव्हतं, कारण बायांची मुंज होत नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबरोबर असलेल्या कुठल्याही पुरुषाला पण शेंडी नव्हती आणि त्यांचं जानवं तर त्यांच्या ह्याच्यामध्ये आतमध्ये असेल, पण मनामध्ये त्यांच्या जी जाणवी आहेत आणि त्यांच्या नकळत त्यांना जेव्हा त्या जातात रस्त्यावरून, भोसेकरबाई पण जात असतील किंवा संभाजी भिडे पण जात असतील किंवा ही जी सगळी मंडळी जातात, त्यांना नकळतपणे वाटत असतं की आपल्या डोक्यावर एक अँटेना आहे आणि आपण ब्राह्मण असल्याचा एक मोठा अभिमान ते मिरवत असतात. हा अभिमान कशाचा आहे तर आम्ही जन्मल्याबरोबर अशा एका घरात आलो की जिथे त्यांना ब्राह्मण म्हटलं गेलंय आणि आम्ही ब्राह्मण जातीत जन्माला आलो. आणि काही लोकांना न्यूनगंड असा आहे, या देशातल्या जवळपास 97% लोकांना न्यूनगंड असा आहे की आपण ब्राह्मण नाही आहोत, कारण आपण त्या घरामध्ये जन्माला नाही आलो. आता ही जी संपूर्ण व्यवस्था आहे, अशी व्यवस्था जगामध्ये दुसरीकडे कुठेच नाही, ती भारतात आहे. त्याच्यामुळे अमेरिकेत गेल्यानंतर त्यांची महाराष्ट्र मंडळ असतात, पण त्याच्यातही ते तसा भेदभाव करून तशाच पद्धतीने विवाह करतानाही जातींमध्ये विवाह करतात. आता अशा सगळ्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्या भोसेकर बाईंनाही माहिती आहे की त्या जे बोलत होत्या त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी काय काय प्रकार केले. त्यांनी बोलताना असं म्हटलं की मी तुम्हा सर्वांना सांगते की आम्ही ह्या इथे जेवढ्या बायका आहोत त्यांना आम्हाला शिक्षण शिकायला मिळालं, त्याचं खरं कारण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आहेत आणि आम्ही त्यांचा आदरच करतो आणि त्यांच्यामुळेच आम्हाला शिक्षणाची कास धरायला मिळाली. आता प्रश्न असा आहे की शिक्षणाची कास धरायला मिळाली, मुळामध्ये स्त्रियांना, शूद्रांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता, म्हणून इथे सामाजिक क्रांती करावी लागली, म्हणून परिवर्तन करावं लागलं आणि म्हणून
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जी शाळा काढली 1 जानेवारी 1848 रोजी, त्या शाळेचं सर्वात जास्त महत्व याच्याकरता अधोरेखित करतो आपण, की मिशनऱ्यांच्या शाळा त्यांनी काढल्या असतील, काही जण त्याच्यात जात असतील, पण इथल्या नेटिव्ह लोकांनी, इथे राहणाऱ्या भारतातल्या लोकांनी, ब्राह्मणांनी, ज्यांच्याकडे ज्ञानाची सत्ता आणि मत्ता होती आणि स्वतः म्हणत होते की आम्ही बुद्धिमान आहोत, त्यांनी कधीही तो अधिकार शूद्रांना काय, त्यांच्या ज्या सुनेंदा त्या सॉरी सोनाल भोसेकर म्हणून बाई ज्या आहेत त्या बोलत होत्या, त्या बाईंना स्वतःला हातामध्ये कधी लेखणी त्यांच्या पणत्यांना आणि खापर पणत्यांना पण हातात घेता नव्हती आली. याचं कारण असं होतं की लहानपणीच लग्न लावून दिल्यानंतर जर ती विधवा झाली बाई, तर एक तर तिने सती जायचं, नाही तर तिचं केशवपन करून टाकायचं, तिला विद्रूप करून टाकायचं, आणि नाही तर तिने कधीही लिखाण वाचनामध्ये लावता लाल आलवण घालून तिला संपूर्ण विद्रूप करून टाकलेलं आहे आणि तिला बाजूला ठेवून दिलेलं आहे. आणि मग तिच्यावर तिच्या दिराची, तिथल्या संपूर्ण वेगवेगळ्या लोकांची जी नजर असेल तर त्याच्यातून तिला दिवस राहिले तर तिलाच पुंटा ठरवायचं. अशा ज्या सगळ्या परिस्थितीमध्ये 19व्या शतकामध्ये स्त्रिया राहत होत्या, त्या काळात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले शाळा काढतात आणि ती शाळा काढल्यानंतर या शाळेमध्ये त्या शूद्र म्हणून म्हटल्या गेलेल्या सर्व जातीतल्या स्त्रियांना तर प्रवेश देतातच, पण ब्राह्मण जातीतल्या स्त्रियांना सुद्धा प्रवेश देतात. त्याच्या आधी ब्राह्मण जातीतल्या स्त्रियांना शिक्षणासाठी सुद्धा एकही शाळा ब्राह्मण जातीतल्या ना पुरुषांनी काढली ना स्त्रियांनी काढली. आता प्रश्न असा आहे की भोसेकर बाईंना एकाच गोष्टीचा खूप अभिमान वाटतो, तो म्हणजे बाळकृष्ण भिड्यांनी फुलेंना शाळा दिली. तर बाळकृष्ण भिडे आणि फुले यांचे स्नेहाचे संबंध होते आणि त्यांनी फुल्यांना जागा दिली, ही खूप महत्वाची गोष्ट घडली. पण याच बाळकृष्ण भिडेंच्या वाड्यावर ज्यांच्याबद्दल यांनी दाखवलंय की एक छोटस प्रतिकात्मक असं एक त्याचं जे ट्रेलर असतं छोटस, त्या ट्रेलर मध्ये दाखवलेलं आहे की काही मुलं, जी ब्राह्मण मुलं आहेत ती शेण आणि शेणाचा मारा सावित्रीबाईंवर करतात. तर तसंच त्यांनी पूर्ण तिथला जो भाग आहे, तुम्ही बघा दगडूशेठ हलवाईच्या मंदिराच्या समोरच तिथे भिडेंचा वाडा आहे. या भिडेंच्या वाड्यामध्ये ही शाळा चालायची. पण अजूनही त्या बाई खोटं बोलल्या. त्या बाई म्हणाल्या की तिथे स्मारक झालेलं आहे, अजून तिथे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या शाळेचं स्मारक झालं नाही, कारण पूर्ण ब्राह्मण संघानी आणि दगडूशेठ हलवाईंनी तिथे दरवेळेला अथर्व शीर्ष म्हणणं आणि गणपतीच्या त्या संपूर्ण दिवसामध्ये तो सगळा पूर्ण रस्ता काबीज करणं आणि तिथे फक्त दगडूशेठ हलवाईचं गणपतीचं मंदिर आहे हे इस्टॅब्लिश करणं सुरू केलं. त्याच्यामुळे भिडेंच्या वाड्यामध्ये एकेकाळी शूद्रांसाठी, स्त्रियांसाठी आणि सर्व म्हणजे ब्राह्मण तर सर्वच लोकांसाठी जशी निघाली तसं ब्राह्मण स्त्रियांसाठी पण शाळा काढण्यात आली होती आणि ती ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी काढली होती. हे इतिहासातून नामशेष करण्यासाठी तिथे अथर्व शीर्ष म्हणायला लावलं जातं आणि असंख्य स्त्रिया तिथे बसवतात त्या एवढ्याशा कंजेस्टेड रस्त्यावर आणि तिथे त्या पठण करतात. तिथे त्या कधीही संविधानाचं पठण करताना या देशातल्या संपूर्ण नागरिकत्वाची जी आपल्याजवळ आज एक खूप मोठी आपल्या नागरी हक्काची आपल्याजवळ एक संपूर्णतः कायदेशीर अशी आपल्या हातातली जी पुस्तिका आहे त्याच्याबद्दलचं ज्ञान कधी त्यांनी दिलेलं आढळत नाही. तर कुठलं तरी एक म्हणजे गणपती स्तोत्र म्हटल्याने जणू काही या स्त्रियांना संपूर्ण ज्ञानप्राप्ती होईल अशा पद्धतीचं अतिशय प्रतिगामी असं वातावरण संपूर्णतः या देशामध्ये या ब्राह्मण संघाने आणायला सुरुवात केली आहे. आज ब्राह्मण संघातर्फे अशा पद्धतीने फुल्यांच्या सिनेमावर बंदी आणणं किंवा आम्हाला तुम्ही सिनेमा त्याच्यामध्ये जर कुठले दृश्य असे असतील तर तेही दृश्य आम्ही तुम्हाला काढून टाकल्याशिवाय तुम्हाला आम्ही ती फिल्म दाखवणार नाही असं ते म्हणत असतील. तर आता मी तुम्हाला सांगते की अशा कितीतरी फिल्म येऊन गेल्यात की ज्याच्यामध्ये स्वतः म्हणजे न्यायमूर्ती रानडेंच्या वरती जी सिरियल आली तुमचं माझा झोका, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बटू दाखवलेले आहेत, अशा प्रकारचे ब्राह्मण दाखवलेले आहेत की ज्यांनी पुनर्विवाहाला विरोध केला, त्यांनी नेहमी सतीप्रथा आणली, नाकात बोलणारे, धोतर घालून जाणारे, जानवं हे करणारे असे कितीतरी, किंवा संत ज्ञानेश्वर सिनेमामध्ये तुम्हाला दिसेल, तुकारामाच्या सिनेमात दिसेल. तर म्हणजे त्यावेळेला त्यांचा तो अपमान केला आहे असं नसून हे इतिहासामध्ये घडलेलं सत्य आहे.
महात्मा ज्योतिराव फुले आपल्या मित्राच्या वरातीमध्ये त्यांना बोलवण्यात आलं आणि मित्राच्या लग्नामध्ये बोलवण्यात आलं. त्या वरातीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले चालत होते. तो नवरा मुलगा घोड्यावर होता आणि त्यांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. पण ज्योतिराव फुले त्यांना काही ब्राह्मणांना दिसलं की हे आपल्या बरोबर वरातीत चालतात आहेत. तर त्यांनी तिथे भर वरातीत ज्योतिराव फुल्यांचा अपमान केला आणि म्हणाले की शूद्र जर ब्राह्मणांच्या लग्नात आले तर ती वरात पुढे जाणार नाही आणि तिथे त्यांनी तमाशा केला. या घडलेल्या घटना आहेत. पाण्याचा हौद, या संपूर्ण पेशवाईमध्ये पाण्याचा हौद जेवढे शूद्र अतिशूद्र होते त्यांच्यासाठी सार्वजनिक नव्हते, खुले केलेले नव्हते. त्याच्यामुळे असंख्य लोकांचे जेव्हा उन्हाळा सुरू व्हायचा तेव्हा दूर दूर पाणी आणण्यासाठी हाल व्हायचे आणि त्यांना पाणी उपलब्ध नव्हते. तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी आपल्या वाड्यातला हौद सर्वांसाठी सार्वजनिक केला. अशा पद्धतीने एक गाव एक पाणवठा याची जी संकल्पना आहे, ही संकल्पना महात्मा ज्योतिराव फुलेंनी रुजवली. त्यावेळेला या बाईंनी त्याच्यामध्ये आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे किती हुशारीने ते बोलतात हे बघण्यासारखं आहे. त्या इंटरव्ह्यू मध्ये उल्लेख केलाय की नाभिकांचा संप फुल्यांनी घडवून आणला आणि बघितलं ना की त्याच्यानंतर ती प्रथा थांबली तर ब्राह्मणांचं आणि यांचं किती वेगळं नातं होतं की ती प्रथा थांबवली. ही प्रथा ब्राह्मणांनी का सुरू केली? त्यांनी स्त्रियांना अशा पद्धतीने चितेवर का ढकललं? त्यांनी अशी सती प्रथा का आणली? त्यांनी अशा पद्धतीने स्त्रियांना संपूर्णतः शिक्षण न देता अज्ञानामध्ये का ठेवलं? त्यांनी स्त्रिया जेव्हा विधवा होत होत्या तेव्हा ती लहान असेल तर ती कोणाच्याही दृष्टीला पडली तर तिचं पण कोणावर तरी प्रेम जडेल आणि तिचं विधवा झालेल्या बाईने पुन्हा लग्न करायचं नाही. तिला कुठल्याही लैंगिक असता कामा नाही. तिचं लैंगिकतेचं दमन करायचं म्हणून तिचे केस विद्रूप करण्यात होते. आज जसे केस कापले जातात तसं ते नव्हतं. तो सौंदर्याचा नमुना म्हणून नाही तर तिला विद्रूप केलं की मग तिच्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. ती विधवा आहे असं कळेल म्हणून मग तिच्या जर तिला मूल राहिलं तर तिच्या मुलाची जबाबदारी सुद्धा ते घेत नव्हते. अशी जी एक काशीबाई होती जिला घरातून बाहेर काढण्यात आलं, ती एका ब्राह्मण घरातली विधवा होती आणि तेव्हा तिच्या पोटात बाळ होतं आणि तेव्हा तिला घरातून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळेला काशीबाई कोर्टामध्ये गेल्यात आणि आपल्या मुलासाठी न्याय मागायला लागल्यात आणि अशा पद्धतीने मला घरामध्ये आधार मिळायला पाहिजे असं म्हणून. तर त्यावेळेला काशीबाईंची ही घटना जी आहे त्या घटनेला घेऊन पुनर्विवाहाचा कायदा व्हावा म्हणून डॉक्टर रखमाबाईंनी पण त्याच्यामध्ये साक्ष दिली आणि त्यांच्या सोबतीने उभ्या होत्या. अशा जी घटना घडलेल्या आहेत त्या घटनांच्या वेळेला आता काशीबाईंच्या मुलाला कोणी सांभाळणार? त्यावेळेला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी काशीबाईच्या मुलाला दत्तक घेतलं, यशवंतला. एवढंच नव्हे तर स्वतः आजपर्यंत कुठेही इतिहासामध्ये एकदाही उल्लेख नाहीये की या ब्राह्मण स्त्रियांसाठी कधी कुणी ब्राह्मण पुरुषांनी ब्राह्मण स्त्रियांनी बालहत्या प्रतिबंध गृह स्थापन केलं. तिथे ज्या बायकांवर अन्याय झाले होते यांच्या ब्राह्मण वाड्यामध्ये ब्राह्मण घरामध्ये आणि त्यांना सती जावं लागत होतं किंवा त्यांना मारून टाकलं जात होतं किंवा त्यांना काशीला पाठवून दिलं जात होतं किंवा त्यांना देशोधडीला लावलं जात होतं किंवा शनिवार वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला त्यांना रखेल म्हणून ठेवलं जात होतं. अशा ज्या सगळ्या घटना घडत होत्या त्या घटनांना लक्षात घेऊन त्या स्त्रियांवर जो अन्याय होतोय तर अशा वेळेला बालहत्या प्रतिबंध गृह काढून तुम्ही इथे या, बाळंत व्हा, सुखरूप बाळंत व्हा अशी पाटी सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांनी लावली आणि तिथे त्या अडलेल्या बाळंतिणींचं बाळंतपण केलं. नाभिकांचा जेव्हा संप घडला, नेहमी कशासाठी संप घडतो? संप याच्यासाठी घडतो की आपल्या अधिकारांसाठी आपण मागण्या मागतो. हा पूर्ण जगामधला असा अभूतपूर्व संप आहे की आम्ही अशा पद्धतीचं कुठलंही अन्यायकारक काम करणार नाही की जेणेकरून आमच्या व्यवसायावर खरं तर त्याची गदा येईल पण तरी सुद्धा आम्ही ते करणार नाही असं म्हणणारा अभूतपूर्व संप आहे. आता न्हाव्यांचा व्यवसाय काय आहे? न्हाव्यांनी जर हजामत केली नाही, न्हाव्यांनी जर कोणाची हजामत न करता तर त्यांना खायलाच पैसे मिळणार नाही. त्यांना त्यांची रोजीरोटीच त्याच्यावर होती. आणि तुम्हाला माहितीये की ब्राह्मण शूद्रांना पैसे तरी देत असतील का? जे काही देत असतील ते हातामध्ये न्हाव्याच्या त्या निमित्ताने काहीतरी पडत असेल किंवा हिचे केस तुम्ही कापले, याचे केस कापले म्हणून तुला आता आम्ही काहीतरी शिळं पाक खाऊ घालतो अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण शूद्र समाजाच्या जो उत्पादक समाज होता त्या समाजाला धारेवर धरून आपल्या हातामध्ये ठेवलं होतं. पण यांनी आपल्याला कुठलीही खोटी पूजा सांगितली तरी सुद्धा यांना खारका बदामा मिळण्याची सोय होती. आता हे सगळं जे मी बोलते
हे सगळं फार उत्तम पद्धतीने उदाहरणं देऊन महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्यांच्या संपूर्ण त्याचा जो समग्र वाङ्मय आपल्याजवळ महाराष्ट्र शासनाने जे समग्र वाङ्मयाचा संपूर्ण खंड प्रकाशित केला, त्याच्यामध्ये यदी फडके, धनंजय की, सग मालशे, हरी नरके त्याच्यानंतर आलेले म्हणजे, पण अशी जी समिती होती त्या समितीने हे संपूर्णतः काम केलं आणि ते वाङ्मय, त्या वाङ्मयाच्या आधारे आज आपल्याजवळ फुल्यांचं जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयामधून आपल्याला कळतं की फुलेंनी केवढ्या मोठ्या गोष्टीवर प्रहार केले आणि म्हणून त्यांना फुले हा सिनेमा उद्या होऊ नये याच्यासाठी त्यांना एक दृश्य सापडलं. पण फुले जर हा सिनेमा आला रे आला तर फुलेंनी परशुरामावर जी टीका केली, फुलेंनी या संपूर्णता मनुस्मृतीवर जी टीका केली, महात्मा ज्योतिराव फुलेंनी ब्राह्मणांचे कसब नावाचा जो ग्रंथ लिहिला, त्यांनी इथे असणारी जी संपूर्ण गुलामगिरी आहे ही जशी मार्क्स तिकडे 1873 मध्ये म्हणतं की संपूर्णतः मालक आणि शोषित, शोषक आणि शोषित असं संपूर्ण आजचा संघर्ष आहे. आणि हा जो वर्ग संघर्ष आहे त्याच्यामध्ये शोषकांनी शोषण केलेलं आहे, पण शोषकाकडेच शोषित काम करत असल्यामुळे शोषिताला जर त्याला हक्क मागायचे असतील तर त्याला शोषकाच्या विरोधामध्ये न जाता त्याला त्याचे हक्क मागून तिथे काम करत राहावं लागतं. असं द्वंद्व तयार होतं. हे जे डायलेक्टिक्स आहे त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले त्याच वेळेला, म्हणजे काही तिकडे मार्क्स दास कॅपिटल लिहितं, त्याच वेळेला महात्मा ज्योतिराव फुले 1873 मध्ये गुलामगिरी लिहितात. आणि या गुलामगिरीमध्ये त्यांनी संपूर्णतः या देशामधली जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे, ज्या सांस्कृतिक गुलामगिरीमध्ये आपल्या लक्षात असं येईल की संपूर्णतः जो त्रिवर्ण आहे तो त्रिवर्ण मलिदा कसा खातो आणि बाकीच्या सगळ्यांकडून तो कसा लुटून घेतो. एक संपूर्ण जो सगळा शूद्र वर्ग आहे तो जो चौथा वर्ण म्हणून म्हटला गेला, तर महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की हा जो चौथा वर्ण आहे त्याच्यामधल्या जे स्वच्छता कर्मी आहेत किंवा ज्यांना संपूर्ण रस्ते साफ करावे लागतात, लोकांनी केलेली घाण जी आहे ती घाण साफ करावी लागते, अशा समुदायाला खरं तर तो स्वच्छता करतो, संपूर्ण समाजाची स्वच्छता करतो म्हणून त्याला मान मिळायला पाहिजे होता. पण तसं न करता त्याच्या तोंडाला मडकं आणि पाठीला झाडू लावून पेशवाईमध्ये ज्या पद्धतीने हाल करण्यात आले, अशा अशा संपूर्ण समूहाचं उन्नयन केलं पाहिजे. या समूहाला गावकुसा बाहेर पण ठेवलं गेलं आणि चार वर्णांमधली जी जागा होती त्यांची ती हळूहळू बाजूला करून त्यांना अतिशूद्र मानलं गेलं आणि म्हणून शूद्र समाज सुद्धा त्यांना हीन मानायला लागला आणि त्यांना अतिशूद्र मानायला लागला. अशा पद्धतीने वर्ण व्यवस्थेचे जे जातीकरण झालं, त्या जाती व्यवस्थेमध्ये कोण कोण काय काय काम करतं याच्यावर, या संपूर्ण गावगाड्यावर, या संपूर्ण अलुतेदारी बलुतेदारीवर, या बलुतेदारींमध्ये सुद्धा ज्या पद्धतीची संपूर्ण उतरंड आहे जातीची, त्या उतरंडीमध्ये संपूर्णतः या कशा पद्धतीने ब्राह्मणांनी विराट पुरुषाच्या तोंडून म्हणजे पूर्ण मुखातून ब्राह्मण निघाला, खांद्यातून क्षत्रिय निघाला, जांघेतून वैश्य निघाला आणि पायातून शूद्र निघाला, अशा पद्धतीच्या अगदी म्हणजे स्पिलबर्गला पण झुरॅसिक पार्क वगैरे सारखे जे सिनेमे आहेत ते सिनेमे जे सुचलेत किंवा जे के रोलिंगचा हॅरी पॉटर आहे त्याच्याही पेक्षा खूपच मनोरंजक कहाणी यांनी केली की कधीही प्रकृतीमध्ये बघितलं तर मादी असल्याशिवाय, इव्हन झाडांमध्ये सुद्धा मादी असल्याशिवाय ते बीज फलत नाही, फुलत नाही आणि मग फळं लागतात हे आपल्याला माहिती आहे. तर इथे त्यांनी प्रकृतीचा, विज्ञानाचा नियमच मोडून स्त्रियांना मूल झालेलंच नाहीये. जे काही या संपूर्ण याच्यामध्ये जाती व्यवस्थेमध्ये ब्राह्मण जन्माला आलेत किंवा क्षत्रिय वैश्य शूद्र जन्माला आलेत, हे चारही वर्ण हे ब्रह्माच्या संपूर्ण शरीरातून आले. म्हणजे ब्रह्मा हा एक विराट पुरुष आहे आणि या पुरुषाने त्याला जन्म दिलाय, अशा पद्धतीची संकल्पना आहे. आणि कोणी म्हणजे सगळ्यांनाच हसू येईल, जे लोक विज्ञान वाचतात, कोणीतरी मुखातून ब्राह्मण आले अशा पद्धतीने जे म्हटलेलं आहे आणि आजही ते मांडतात आणि त्यांना ती अस्मिता वाटते. आणि म्हणून या ब्राह्मण संघाला संपूर्णतः एक समजलं पाहिजे की ज्या पद्धतीची अतिशय अवैज्ञानिक, अतिशय घाणेरड्या पद्धतीने अमानवीय, अशा पद्धतीने अमानुष पद्धतीने चालत आलेली संपूर्ण जाती व्यवस्था, हिणकसपणा आणि त्याच्या स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी जाणवं आणि शेंडी ही जर त्यांची अस्मिता असेल तर आताच्या आता त्यांनी माफी मागितली पाहिजे. म्हणजे ते इतर मुलांपेक्षा स्वतःच्या मुलांना जे बटू आहेत त्यांना सर्वात श्रेष्ठ मानतात, ज्यांना अक्कलही नसेल, ज्यांना कुठल्याही विषयाची अक्कल नसेल, पण ते केवळ त्या जातीत जन्माला आले म्हणून त्यांना मोठं मानायचं. हा अशा पद्धतीचा जर त्यांचा जाती संस्कार असेल
तर हे संपूर्ण निकषच पूर्णतः चुकीचे आहेत. आजच्या संपूर्ण विज्ञान युगामध्ये संपूर्ण चुकीचे आहेत. याच्याकरता खरं तर त्या सोनल भोसेकर बाईंनी माफी मागितली पाहिजे. दुसरं ते काय, त्या काय म्हणाल्या की न्हाव्यांचा हा जो संप घडला त्याचंही त्या काय म्हणाल्या की ब्राह्मण समाजाने ते मान्य केलं. ब्राह्मण समाजाने ते मान्य केलं नाही. नाभिकांनी जेव्हा यांच्याही संपूर्ण त्यांना बटूंच्या सगळं सगळं मुंडन करायचं नाकारलं, जेव्हा न्हाव्यांनी सांगितलं की तुम्ही जर आम्हाला स्त्रियांचे केस भादरायला सांगितले, तुम्ही त्यांचं डोकं भादरायला सांगितलं, त्यांचं केशवपन करायला सांगितलं, तर आम्ही एकाही विधवेचं केशवपन करणार नाही. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी किती त्यांचं संपूर्णतः त्यांच्यामध्ये चेतना निर्माण केली असेल, किती त्यांना समजावून जाणीव जागृती केली असेल, त्यांच्या नेणीमध्ये किती फरक केला असेल, की पूर्ण न्हाव्यांनी सांगितलं की आम्ही करणार नाही. त्यांची रोजीरोटी बुडत होती, पण तरी त्यांनी त्यांचं मुंडन केलं नाही. मग आता ब्राह्मणांचा प्रश्न आला की ह्यांचं मुंडन आणि शेंडी नाही दिसली त्या काळात पेशवाईमध्ये, तर मुंडन आणि शेंडी दिसल्याशिवाय तो ब्राह्मण कसा दिसेल. म्हणून मग आपलं जर मुंडन करायचं असेल तर ब्राह्मण स्वतःच्या हातामध्ये वस्त्रा घेत नव्हता, त्याच्यामुळे त्यांनी वस्त्र नाही घ्यायचंय, मग वस्त्र आता न्हाव्याच्या हातात. जर न्हाव्यांनी असा संप केला तर मग आपलीच धडगत नाही, आपली स्वतःची कटिंग होणार नाही. म्हणून मग ब्राह्मणांना दाती तृण धरून शरण यावं लागलं. या भोसेकर बाईंना हे कळलं पाहिजे की नेमका इतिहास काय आहे. ज्या पद्धतीचे दारुण अत्याचार, ज्या पद्धतीचे भीषण अत्याचार संपूर्ण ब्राह्मण समाजाने स्त्रियांवर केले, तर खरं तर याच्याबद्दल एक संपूर्णतः न्हावी समाजाचा एक पूर्णपणे त्यांच्यावर खूप मोठा उपकार आहे आणि त्याच्यामुळे न्हावी समाजासाठी कृतज्ञता व्यक्त झाली पाहिजे. मागच्या वर्षी एक कशी घटना घडली की हा जो संपूर्ण सुरुवात होते आपल्या वर्षाची, तेव्हा 1 जानेवारी पासून ते आपण साधारणतः 26 जानेवारी पर्यंत वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुलेंची जयंती 10 जानेवारीला 3 जानेवारीला जयंती येते आणि आता 10 मार्चला त्यांचा स्मृती दिन येतो. तर 3 जानेवारीला सावित्रीबाई फुलेंची जयंती, 1 जानेवारीला सर्वात पहिल्यांदा काढलेली शाळा 1848 साली, 1 जानेवारी 1848 साली सावित्रीबाईंनी त्याच्या शिक्षिका होत्या, फातिमा शेख त्याच्या शिक्षिका होत्या, अशी शाळा. आणि म्हणून स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात 1 जानेवारीची आहे. तिथून आपण सुरुवात करतो आणि मग 9 जानेवारीला फातिमा शेख यांचा पण वाढदिवस किंवा यांची जयंती येते. याच्यामध्ये एका पुण्यातल्या अतिशय महत्वाच्या विदुषी होऊन गेलेल्या त्यांची पण जयंती या बाईंनी जोडली आणि म्हणाल्यात की सावित्रीबाई फुले व्हाया सावित्रीबाई, आम्ही आता अशा पद्धतीने त्या बाईंची जयंती करू. म्हणजे हे जे संपूर्णतः याला 2-3 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. भोसेकर बाईंपासून ते अशा पुरोगामी याच्यातूनही पूर्णतः आपल्या संपूर्ण जातीतल्या स्त्रियांसाठी काम केलं हे दाखवण्यासाठीचा जो अट्टहास चाललेला आहे, तो अट्टहास त्याच्यासाठी आहे. हा अट्टहास इतिहासातल्या संपूर्ण नॅरेटिव्ह बदलण्याचा अट्टहास आहे आणि हे नॅरेटिव्ह बदलायला त्यांना मुळामध्ये का बरं त्यांना हे करावं लागतंय, तर त्यांनी जर आता असं केलं नाही तर त्यांना इतिहासामध्ये कुठेही त्या स्वतः सापडत नाहीये. त्यांना सापडतच नाहीये असं कुठलं उदाहरण की जे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या तोडीचे. त्यांना उदाहरण सापडत नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीचं. त्याच्यामुळे तर सोलापूरकर असेल नाही तर तो कोराटकर असेल, ते जे ओरडायला लागलेले आहेत आणि ते जे म्हणायला लागलेत आणि बदनामी करायला लागलेत, ते शिवाजीराजांची बदनामी करायला लागले आहेत, ते फुल्यांची बदनामी करायला लागले आहेत, ते बाबासाहेबांची बदनामी, ते आता असं म्हणायला लागले की बाबासाहेब ब्राह्मण जातीतच जन्माला आले. म्हणजे त्यांनी आता आपल्या डोळ्यासमोर धूळ फेकत त्यांनी, म्हणजे कुठलीही जी विद्वान व्यक्ती असेल, कुठलीही हुशार व्यक्ती असेल, तर ती हुशार व्यक्ती जणू काही बाकीच्या कुठल्याही जातीमध्ये, खालच्या जातीमध्ये जन्माला येऊ शकत नाही. ती जन्माला फक्त ब्राह्मण जातीतच येऊ शकते. अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह ते तयार केलं त्यांनी आणि ते नॅरेटिव्ह तयार करून म्हणजे उदाहरणार्थ भारतीय वंशाची सुनीता विलियम्स, त्यांनी हे नाही बघितलं की सुनीता विलियम्स कुठून येते. त्यांनी हे नाही बघितलं की कल्पना चावलाचे वडिलांचा व्यवसाय काय होता, कल्पना चावला एका उत्पादक घरातून कशी येते. त्याच्यामुळे त्यांना जर ते दाखवायचं असेल की हे श्रेय कोणाला जातं, तर लक्षात घेतलं पाहिजे की या संपूर्ण देशामध्ये सामाजिक क्रांतीचं श्रेय हे ब्राह्मण जातीतल्या पुरुषांना किंवा स्त्रियांना सुधारणेचं श्रेय जातं, पण क्रांतीचं श्रेय जात नाही. ज्यांनी या संपूर्ण धर्माला, या सनातन धर्माला आव्हान केलं, ज्यांनी या संपूर्ण सनातन धर्माला काढून टाकण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये असणारी जी संपूर्ण विषमता आहे, ही जी गुलामगिरी ती उघड केली,
त्यांना आव्हान करणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांनी लिहिलेले हे जे सगळे ग्रंथ, सावित्रीबाई फुलेंचं साहित्य, मुक्ता साळवेचं मांग महाराजा दुःखाविषयी सारखा निबंध, ताराबाई शिंदेचा स्त्री पुरुष तुलना निबंध, त्यावेळेला दीनबंधू जे निघायचं त्या पूर्ण पत्रिकेमधून जे 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 काही ते संपूर्ण नियतकालिक जे होते त्या नियतकालिकामध्ये जो संपूर्ण एक समाचार यायचे, वेगवेगळ्या ठिकाणचं वृत्त यायचं, त्याच्याबद्दलचं अनालिसिस यायचं, ते तानीबाई बिर्जे आणि त्यांच्या वडिलांनी ते जे हे केलं होतं ते नियतकालिक असेल, त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी, किंवा ब्राह्मणेतर चळवळ जी नंतर सत्यशोधक समाजानंतर हातामध्ये घेण्यात आली तिथपर्यंत आलेली अनेक वृत्तपत्र असतील, अगदी विठ्ठलरामजी शिंदेनी काढलेले असेल, जनाक्का शिंदे जे काम करत होते ते असतील, पण सत्यशोधक चळवळीतल्या मुकुंदराव पाटलांपासून जर आपण बघितलं तर हे अनेक निबंध आपल्याला असे सापडतात की ज्याच्यामध्ये हा इतिहास सापडतो. डॉक्टर रखमाबाईंनी लढलेली केस आणि हा जो संपूर्ण सत्यशोधक पद्धतीचा वारसा चालवत त्यांनी स्वतः पूर्णपणे लग्न नाकारून की अशा पद्धतीचं माझ्यावर कुठली जबरदस्ती केली जाऊ शकत नाही, आणि काशीबाईंची जी केस होती तिथे बालविवाहाच्या विरोधामध्ये कायदा आणत संमती वयाच्या कायद्याला जेव्हा टिळक विरोध करत होते त्यावेळेला हा जो संपूर्ण सामाजिक क्रांतीवाला जो संपूर्ण समूह आपल्याला दिसतो, म्हणजे ती जी धारा दिसते विचारधारा, ज्याच्यामध्ये आपण डॉक्टर रखमाबाईंचा पण उल्लेख केला पाहिजे, ह्या सर्वांचं खूप मोठं योगदान आहे. ज्या वेळेला पंडिता रमाबाई येतात परत त्यावेळेला पंडिता रमाबाईंचं स्वागत इथले ब्राह्मण लोक करत नाही. आज ते खूप स्वतःला म्हणत असतील की पंडिता रमाबाई ह्या डोंगरेंची मुलगी होती, तिला लहानपणीच संस्कृत यायचं, असं तुम्हाला सांगत असले तरी ते सांगत नाही की तिला लहानपणी संस्कृत यायचं, त्याच्यामुळे तिला माहिती झालं की या संस्कृत ग्रंथामध्ये किती घाणेरडं लिहून ठेवलेलं आहे स्त्रियांबद्दल, इथे शूद्रांबद्दल किती घाणेरडं लिहून ठेवलेलं आहे, आणि म्हणून जिथे स्त्रियांचं केशवपन केलं जातं, ज्या हिंदू धर्मामध्ये माणसाला माणुसकीचं स्थान नाही, म्हणून पंडिता रमाबाई जेव्हा कलकत्त्याला जातात आणि नंतर म्हणजे त्या अमेरिकेलाही जाऊन येतात तेव्हा त्या ख्रिस्ती धर्म घेतात, पण त्या हिंदू धर्मामध्ये राहत नाही, आणि त्या खरं तर जेव्हा बिपिन बिहारी मेधावीशी लग्न करतात त्यावेळेला मेधावी हे शूद्र वर्णातले मानले जातात किंवा शूद्र जातीतले मानले जातात, त्यांच्याशी लग्न केल्यामुळे महाराष्ट्रातला ब्राह्मण वर्ग पूर्णपणे चिडलेला असतो, आणि तो चिडलेल्या वर्गाने पंडिता रमाबाई इथे आल्यानंतर त्यांचं स्वागत केलं नाही. खरं तर त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आजारी होते, त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता, पण त्याही काळात ते लिखाण करत होते, आणि त्यांनी त्यावेळेला रमाबाईंवर आपल्या सत्सार खंडामध्ये तुम्हाला याच्या समग्र वाङ्मयामध्ये सापडेल, त्यावेळेला त्यांनी पंडिता रमाबाईंचं स्वागत केलं, आणि पंडिता रमाबाईंना इथे संपूर्णतः या समाजाला त्यांची कदर नाही, पण कलकत्त्याला या बाईंची केवढी कदर करण्यात आली, त्यांना खरं तर पूर्णपणे या सगळ्या समाजाने डोक्यावर घेतलं पाहिजे, इतकी ती विद्वान पंडिता आहे, अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्याबद्दल लिहिलं. ताराबाई शिंदेबद्दल लिहिलं की या बुलढाण्याच्या ताराबाई शिंदे यांनी जो निबंध लिहिला आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललंय सत्यशोधक समाजाचं त्याच्याबद्दल फुले लिहितात. आपल्या असं लक्षात येतं की सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले गेले त्याच्यानंतर ज्या सत्यशोधक समाजाची धुरा आपल्याकडे पण घेतली आणि बाकीच्या लोकांनी सत्यशोधक समाज हा वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर पसरवला, म्हणजे विदर्भामध्ये आहे, खानदेशामध्ये आहे, मराठवाड्यामध्ये, अशा अनेक ठिकाणी सत्यशोधक जलसे व्हायला लागले, त्याच्यातून विचार जायला लागले. या विचारांमधून जी सर्वात महत्वाची गोष्ट पेरली जात होती त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी लिहिलेले जे अखंड आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जे वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ दिलेले आहेत, आणि ते संदर्भ देताना त्यांनी त्या पुराण कथांचा उल्लेख केलाय. म्हणजे उदाहरणार्थ होळीच्या दिवशी त्यावेळेला मी खरं हिरण्यकश्यपू, प्रल्हाद आणि होलिका यांची जी कथा आहे त्याच्याबद्दल प्रल्हाद हा संपूर्ण सतत कसा दारूच्या नशेत असायचा आणि कशा पद्धतीने त्याच्या आत्याला जाळण्यासाठी या प्रल्हादाने हे सगळं कसं कपट रचलं, ह्याच्याबद्दलच्या खऱ्या कथा आणि खऱ्या ज्या गोष्टी आहेत खरं तर त्या गोष्टी फुले तिथे लिहितात. आणि म्हणून फुल्यांचं हे जे समग्र वाङ्मय आहे, ज्योतिबा फुल्यांनी पूर्णपणे ब्राह्मण जातीने जे जे अवैज्ञानिक, जे विषमता आधारित, जे समता, समानता आणि स्वातंत्र्य या संपूर्ण मूल्यांना नाकारत एका संपूर्ण समाजाला 2000 वर्ष ज्या गुलामगिरीत ठेवलं, त्या गुलामगिरीत ठेवलं असताना त्यांच्यासाठी त्यांनी ज्या देवतांची प्रतीकं वापरली, ज्या पद्धतीने त्यांनी त्या संपूर्ण देवतांना डोक्यावर धरलं, त्याच्यामध्ये सर्वात एक महत्वाचं प्रतीक आहे ते म्हणजे परशुराम. आणि या भोसेकरबाईंनी पण ज्या वेळेला त्यांचं भाषण संपवतात त्याची तुम्ही फीत बघा
आणि खरं निरंजन टाकलेंचा पण आता एक व्हिडिओ नुकताच आलेला आहे त्याच्यावर, तर तोही बघा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्या बाई काय म्हणतात आहे, सर्वात शेवटी त्यांचं भाषण म्हणजे आम्ही का बरं ह्याला विरोध करतोय असं म्हणताना जय परशुराम, जय परशुराम, परशुराम की जय हो असं म्हणून त्या परशुरामाचा उल्लेख करतात. आता हा परशुराम कोण होता? या परशुरामाला यांनी कसं काय इथून जिवंत केलं? हा जो लोटे परशुराम मध्ये पण, मी कोकणामध्ये जायचे तर लोटे परशुराम मध्ये परशुरामाची टेकडी, परशुरामाची टेकडी असं म्हटलं जातं. खरं तर मला आता असं वाटायला लागलं की तिथून तो जर क्षत्रियांचं निस्संतान करायला आला असेल तर त्याला तिथून लोटून दिलं की काय सर्व. कारण कोकणामधल्या मावळ्यांच्या एवढ्या कथा आहेत, तर त्या मावळ्यांनी नक्कीच त्या परशुरामाला तिथून लोटून दिलं असेल, म्हणून तर लोटे परशुराम नाही ना, असं पण आता आपल्याला संदेह येऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगते की महात्मा ज्योतिराव फुलेंनी परशुरामाबद्दल जे लिहिलेलं आहे ते काय लिहिलंय. परशुराम मातृवध आणि 21 वाऱ्या आणि 21 वेळा मी निक्षत्रिय त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा परशुराम जो होता, हा परशुराम म्हणजे जमदग्नी आणि रेणुकाचा मुलगा. जमदग्नी हा अतिशय संतप्त होणारा, म्हणजे बघा ऋषी म्हणवतात पण एकामध्येही ना, आज भगवान महावीरांची जयंती पण आहे. भगवान महावीरांच्या सारखं जे शांतता, म्हणजे आपण जर बघितलं की तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीचं जर बघितलं, भगवान महावीर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चेहऱ्यावर जी शांतता दिसते, जी तपश्चर्या, त्याच्यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर उद्रेक दिसत नाही, संताप दिसत नाही. पण यांचे जेवढे सगळे ऋषी आहेत, हे प्रत्येक ऋषी, दुर्वास ऋषी तापट, जमदग्नी ऋषी तापट, आणि यांच्या तापट असण्याला पण एवढं महत्व करून टाकलंय की ऋषींनी शाप दिला. म्हणजे खरं ऋषी किती घाणेरडे वागले आणि दुर्वासानी कुंतीशी संबंध ठेवले असतील तरी सुद्धा त्याच्याबद्दल वाच्यता न करता कुंतीकडून त्यांनी ज्या पद्धतीची सेवा करून घेतली, म्हणजे अशा पद्धतीने लहान मुलींना राबवून घेणाऱ्या ऋषींना सुद्धा महात्म्य दिलेलं आहे. हे आता या 21व्या शतकामध्ये 2025 मध्ये आपण सर्वांनी खरं तर खोडून काढलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे घाणेरडे आणि बिभत्स आणि अश्लील ग्रंथ, हे जिथे बलात्काराला मान्यता आहे, जिथे आईला मारून टाकण्याला मान्यता आहे, असे ग्रंथ पूर्णतः बंद केले पाहिजे. परशुराम हे त्याचं प्रतीक आहे. जमदग्नी आणि रेणुकेचा हा मुलगा, आणि जमदग्नीला संताप आला. कशाचा संताप आला? तर त्याला वाटलं की रेणुकेनी कुठल्या तरी ऋषीकडे बघितलं आणि तिच्या मनामध्ये वासना निर्माण झाली, म्हणजे हे त्यांनीच ठरवलं, आणि तिच्या मनामध्ये वासना निर्माण झाली म्हणजे ती व्यभिचारी झाली. आणि मग अशी व्यभिचारी असणाऱ्या स्त्रीला त्याला खूप संताप आला, तर त्यांनी स्वतःने मारलं. त्यांनी काय केलं? त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं आणि मुलाला म्हणाला की तुझी आई व्यभिचारी आहे, तू जर बापाला मानत असशील आणि तू जर पितृ आज्ञा मानत असशील, आणि पिता हा काय तर सर्वांच्या पक्षा वरती, हा त्याच्यामुळे तुला पित्याची आज्ञा मानली पाहिजे. आणि जमदग्नीची आज्ञा मानत परशुरामालाही राग आला, आपली आई व्यभिचारी आहे, आपली आई पातकी आहे आणि ती कुंटा आहे असं म्हणत रागात संतापात गेला आणि त्यांनी रेणुकेचं शिर उडवून टाकलं. आज तुम्ही सांगा, समजा या सोनल भोसेकर बाईंच्या मुलांनी असं केलं, आणि की बा तू आई असं आहे, तू तिथे सर्वांबरोबर गेली, तू त्या पुरुषांबरोबर तिथे उभी राहिली, आणि बाबांना वाटतंय की असं तू त्यांच्याबरोबर जायला नको होतं, आणि बाबांनी मला सांगितलं की हिचं काही लक्षण ठीक नाही, ही बाहेर बाहेर फिरते आणि म्हणून मी तुला मारून टाकतो असं म्हणून त्यांनी मारून टाकलं, तर चालणार आहे का? असे संस्कार द्यायचे का? तुम्हाला एक शेंडी आणि जानवधारी मुलगा हा संपूर्णतः काहीतरी शेण मारतोय, ही खरी कथा जी आहे, म्हणजे खरी हकीकत जी आहे, ती हकीकत नाही चालत. पण तुम्हाला असले घाणेरडे संस्कार मुलांवर दिलेले चालतात का? की जे मुलगे आपल्या आईचं शिर कापून टाकतील, आणि मग शिर कापल्यानंतर जमदग्नीला आणि परशुरामाला पश्चाताप झाला की आता रेणुका तर मेली, आता काय करायचं? तर तिथून चालणारी एका मातंग जी स्त्री होती, जाखाई, तिचं शिर कापून टाकलं, आणि मग या दोघींच्या वेगवेगळ्या धडांवर ते लावलं, आणि जी जिवंत राहिली त्याच्यातून ती रेणुका माता म्हणून प्रसिद्ध झाली. तर शिर कोणाचं? तर ते देवीचं शिर म्हणजे रेणुका. आणि तुम्ही उपभोग कोणाचा घेऊ शकता? तर तुम्ही जी जाखाई आहे मातंग स्त्री, तिचा उपभोग घेऊ शकता, पण तिची बुद्धी तुम्ही वापरू शकत नाही. अशा पद्धतीचं एक संपूर्णतः पितृसत्तात्मक, याच्यातून आलेलं मातृदेवतेचं प्रतीक जर काही असेल तर ती रेणुका. मुळामध्ये या सगळ्या प्रतीकांमध्ये लक्षात घेण्यासारखं आहे की आज आपण त्यांना मिथक म्हणून सोडून देऊ, पण या मिथकांना, या प्रतीकांना हे जिवंत करतात आहे. कधी कधी मातृकांच्या नावावर करतात आहे, मातृदेवतांच्या नावावर करतात आहे. त्याच्यामुळे आपल्याला फुले वाचणं
हे खूप गरजेचं आहे. 21 वेळा पूर्णपणे धरती ही जी पृथ्वी आहे, ही पृथ्वी मी निक्षत्रिय केली असं परशुराम म्हणतो. मग निरंजन टकलेंनी खूप चांगलं विचारलेलं आहे की 21 वेळा, अरे तू तर म्हणाला होता की मी संपूर्ण एका दमात एका फटक्यात पूर्णपणे निक्षत्रिय करून टाकेल. तर तू जर एकदा सगळी पूर्ण पृथ्वी जर केली निक्षत्रिय, तर हे 21 वेळा जे जन्माला आले ते कोणते क्षत्रिय होते? मग मग तू जे काही केलंयस त्या सगळ्या थापा का मारतोयस की ते 21 वेळा तुला का बरं क्षत्रियांना मारावं लागलं? तर हे क्षत्रिय म्हणजे आजच्या काळामध्ये लक्षात घ्या, या सगळ्या नॅरेटिव्हचा पूर्णपणे डोक्याने विचार करा. आज आपल्याला अदानी दिसतोय की जो वक्फ बोर्डाच्या नावाखाली पण मोदीला आणि शहाला अशा पद्धतीने काम करायला लावतोय की तो वक्फ बोर्डाच्या बिलाच्या नावाखाली तिथल्या सगळ्या जमिनी कब्जा करताय. एवढंच नव्हे तर त्यांना एवढ्या आता कळलं की 52 एकर जी जागा आहे भूखंड मुलुंडच्या जवळचा, तो त्यांनी अदानीला देऊन टाकला. एवढा मोठा एअरपोर्ट अदानीला देऊन टाकलं. इकडच्या सगळ्या मुंबईतल्या जेवढ्या जागा आहेत समुद्राकाठच्या, त्या सगळ्या त्यांनी अदानीला दिल्या. हा जो अदानी आहे, हा अदानी कोण आहे? हा अदानी त्यावेळेचं संपूर्ण परशुराम आहे. म्हणजे क्षत्रियांना कुठल्याच जमिनी न देता या संपूर्णतः आमच्या ताब्यात असतील असा जो संपूर्णतः भाग आहे. क्षत्र म्हणजे कोण? त्यावेळेला शेतकरी जे होते ते होते. त्यावेळेला क्षत्रिय म्हणजे फक्त राजे किंवा अशा पद्धतीची धारणा नव्हती झालेली. तर हा जो सगळा जो संपूर्णतः भाग आहे, या शेतकरी, जमिनीवर राहणारे, क्षेत्रावर काम करणारे, जमिनीमध्ये उत्पादन करणारे असे जे होते, या सगळ्यांच्या संदर्भामध्ये ब्राह्मणांना प्रचंड राग होता. कारण उत्पादकांनी काय करायला पाहिजे? उत्पादकांनी त्यांचं कौशल्य शिकल्यानंतर त्याचं सिद्धांतन करायचं नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही, त्याच्याबद्दलचं स्वतःकडे सगळं ठेवायचं नाही. तर सगळा जो काही संपूर्ण केलेला टॅक्स आहे त्याच्यावरचा, तो जो शेतसारा असेल काय असेल, तो सगळा मलिदा कोण करणार? तो मलिदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वाटून खायचे. त्याच्यामध्ये क्षत्रियमध्ये राजा सगळ्यांना प्रजेला वाटेल असं करायचा, म्हणजे त्याला कमी मिळेल. वैश्याला त्यांनी केलेल्या व्यापाराच्या संदर्भामध्ये मिळेल, पण ब्राह्मणाला काहीही न करता ये नमः तो नमः तो नमः असं करत करत केलेल्या खोट्या मंत्रोच्चारामध्ये, खोट्या यज्ञपूजांमध्ये त्या ब्राह्मणाला संपूर्णतः सगळा शिधा आणि त्याची पूर्ण महिनाभराची संपूर्णतः सोय होईल अशा पद्धतीच्या ज्या पूजा आहेत त्याच्यावर संपूर्णतः फुले कडाडून टीका करतात. आणि फुले कडाडून टीका करत आपलं पूर्णपणे जाहीर अंजन घालतात आपल्या डोळ्यामध्ये. आता ते म्हणतात, अरे दादा परशुरामा, तू ब्राह्मणांच्या ग्रंथामधून चिरंजीव झालेला आहेस. तर तू ब्राह्मणांच्या ग्रंथामधून चिरंजीव झालेला आहेस आणि तुला विधीपूर्वक ते लोक आता पुन्हा आणतायत. तर म्हणजे ते फक्त फुल्यांच्या काळात नाही, तर या काळात त्याला विधीपूर्वक आणण्याचं त्यांनी काम केलं. तुमच्या लक्षात आलं असेल, कितीतरी वर्ष मी लहान होते तेव्हा मी कधी परशुराम जयंत्या पाहिल्या नाही, ऐकल्या नाही. पण गेल्या कोरोनाच्या काळाच्या थोडंसं आधीपासून, म्हणजे 2014 पासून आपल्या लक्षात असं येतं की मोठ्या प्रमाणावर परशुराम जयंती सुरू झाली. श्रीरामाच्या हातामध्ये त्याच काळामध्ये बाबरी मस्जिद जेव्हा 1990 मध्ये बाबरी मस्जिदीचा प्रश्न करण्यात आला आणि बाबरी मस्जिद जेव्हा नंतर पाडण्यात आली आणि राम मंदिर वही बनाएंगे म्हटलं, त्याच्यानंतर त्यांनी रामाची प्रतिमा ही सियाराम म्हणजे सीता त्याच्या शेजारी न ठेवता श्रीराम हा फक्त धनुष्य घेऊन उभा केला. आणि त्याच्यामुळे सीता ही त्याच्या शेजारी कधीच असणार नाही अशा पद्धतीचं जे प्रतीक करण्यात आलं. याचा अर्थ असा की सगळीकडे फक्त पुरुषांची सत्ता असेल आणि याला ब्राह्मणवादी पितृसत्ता म्हणतात. ही जी ब्राह्मणवादी पितृसत्तेची संकल्पना सुद्धा जी आहे ती फुल्यांच्या सगळ्या पूर्ण समग्र लेखनामध्ये आपल्याला आढळते. आणि फुले त्याचे जनक आहेत. म्हणजे जसा ग्रामशी हा सबाल्टन इतिहासाचा म्हणजे सर्वहारांच्या इतिहासाचा जनक आहे, तसं महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणवादी पितृसत्ता जी आहे त्याच्यावर खूप जोरात हल्ला केलेला आहे. जात आणि पितृसत्ता हातात हात घेऊन जातात आणि त्याच्यामुळे स्त्रियांच्यावर पण तेवढेच सगळे जुलूम हे या जातीसत्तेने कसे केलेले आहेत याच्याबद्दल फुले वारंवार लिहितात. आणि त्याच्यामध्ये ते परशुरामाला संपूर्णतः परशुराम हे जे प्रतीक आहे किंवा अशा पद्धतीची जी पुराण कथांमध्ये प्रतीकं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा हल्ला ज्याला ब्राह्मणांनी आपल्या डोक्यावर नाचवून तो निक्षत्रिय करणार, म्हणजे या संपूर्ण बाकीच्या सर्व शूद्रांना पूर्णपणे मारून टाकणार असा जो प्रतीक आहे त्या प्रतीकावर सगळ्यात पहिला हल्ला जर संपूर्ण देशामध्ये कोण करत असेल तर महात्मा ज्योतिराव फुले करतात. म्हणून यांनी हे फुलेंच्या
सिनेमाचं, चित्रपटाचं निमित्त केलं आणि परशुरामाला पुन्हा जिवंत करण्यासाठी जय परशुरामचे नारे दिले. खरं तर सगळेजण तुम्ही जर खरोखर शिकलेले असाल, सुशिक्षित असाल, साक्षर असाल, तर तुमच्या सर्वांच्या आणि विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणाचं सगळं श्रेय हे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, फातिमा शेख आणि त्यांचं संपूर्ण जे सगळं ज्यांना भिड्यांच्या वाड्यातून काढल्यानंतर उस्मान शेखांनी जो संपूर्ण आपला वाडा दिला आणि कितीतरी वर्ष तिथे मग ती शाळा चालली. तेव्हा ज्ञानोदय सारख्या मासिकातून त्यांच्याबद्दलचे सातत्याने लेख आले. जो बॉम्बे गॅझेट त्यावेळेला इंग्रजांच्या तर्फे संपूर्ण प्रशासनाचं गॅझेट निघायचं, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं वृत्त मिळतं. अमेरिकन मिशननी काढलेल्या काही पत्रिकांमध्ये आपल्याला लक्षात असं येतं की फादर कामिल पारखेंनी खास काही उल्लेख केलेले आहेत की तिथे आपल्याला स्कॉटिश मिशनऱ्यांकडे महात्मा ज्योतिबा फुले शिकलेत, सावित्रीबाई तिथे शिकल्यात आणि फातिमा शेख तिथे शिकल्यात असा एक उल्लेख दिसतो. या संपूर्ण याच्यामध्ये फातिमा शेखांना पण काढून टाकण्याचं जे काम झालेलं आहे, पूर्णपणे उस्मान शेख आणि फातिमा शेख यांना काढून टाकण्याचं जे काम झालेलं आहे ते काम रितसरपणे झालेलं आहे. आज इतिहासाचे नॅरेटिव्ह बदलणं आणि इतिहासाला संपूर्णतः तोडमोड करून फक्त ब्राह्मणांचा इतिहास दाखवणं, ब्राह्मण लोकांनीच इथे शिकवलं, ब्राह्मण लोकांनीच वाडे दिले, ब्राह्मण लोकांनीच असं केलं, अशा पद्धतीने स्वतःची केलेली बरं ती त्यांनी केलीच नाही. भिड्यांना सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकला म्हणून भिड्यांना शाळा बंद करावी लागली. जर भिड्यांना ब्राह्मणांनी साथ दिली असती तर भिड्यांनी तो आपल्याकडे शाळा सुरू ठेवलेली असती. जर त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला तेव्हा चौदार तळ्यावर ते पाणी प्यायला गेल्यानंतर त्यांना चिटणीसांनी जी मदत केली, सहस्त्रबुद्धेंनी जी मदत केली, त्यावेळेला चिटणीसांवर, सहस्त्रबुद्ध्यांवर यांच्यावर जो बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला किंवा अनेक लोकांना त्यांना सांगण्यात आलं की इथे जे सगळे सत्याग्रही आले त्यांना पाणी सुद्धा देऊ नका, त्यावेळेला बाबासाहेबांना पाणी बाटलीमध्ये पाणी विकत घ्यावं लागलं वेगळं. हे जे काही घडलेलं आहे या घटनांच्या बद्दल आपण पूर्णपणे इतिहासामधलं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आपण मिठाच्या सत्याग्रहाबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला वाटतं की इंग्रजांनी जे दमन केलं किंवा इंग्रजांच्या विरोधामध्ये हा मिठाचा सत्याग्रह झाला, त्याच्या 3 वर्ष आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा म्हणजे पाण्याचा सत्याग्रह केला आणि त्या पाण्याच्या सत्याग्रहामध्ये कुठल्याही सवर्ण जातीच्या, कुठल्याही उच्चवर्णीय जातीच्या लोकांना जाण्याची गरजच नव्हती, कारण त्यांना पाणी मिळत होतं, मुबलक पाणी मिळत होतं. कोणाला पाण्याला हाताला हात लावू दिला जात नव्हता. तळ्यांना, नदीवर सुद्धा विशिष्ट ठिकाणीच तुम्ही जाऊ शकता, तुम्ही पूर्ण त्या नदीमध्ये पोहू शकत नाही, त्या नदीचं पाणी घेऊ शकत नाही, असे दंड त्यांनी सुरू केले होते. त्याच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांचं काम सुद्धा लोकांपर्यंत न येऊ देता त्यांनी नॅरेटिव्ह बदलले. म्हणजे अहिल्याबाई होळकरांना पुण्यश्लोक केलं, खरं तर त्या पाणीश्लोक आहेत. त्यांनी सगळ्यांना पाणी मिळावं तशा धर्मशाळा काढल्या, मोठे मोठे जलस्रोत निर्माण केले, मोठे मोठे जलसाठे निर्माण केले. अगदी मागे एकदा मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये काम करत असताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं की काही ठिकाणी तर अशा पद्धतीच्या आपल्याला खोल अशा विहिरी दिसतात आणि त्यांची रचना अशी दिसते की त्या विहिरींची रचना अशी आहे की तिथे खाली पायऱ्या दिसतात आणि मग तिथे जाऊन तुम्हाला एखादं कुंड लागतं, तिथे पूर्ण जिवंत झरे दिसतात आणि त्याच्यामध्ये जाऊन आपण पाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीचं बांधकाम केलेलं आहे आणि हे स्थापत्यशास्त्र आपल्याला जिजाऊच्या काळात दिसतं, चांदवडच्या त्या भागामध्ये दिसतं. तसं आपल्याला अहिल्याबाई होळकरांच्या, तर इथल्या ज्या कर्तबगार स्त्रिया आहेत यांचा जो इतिहास आहे हा इतिहास बहुजन स्त्रियांचा इतिहास आहे. त्याच इतिहासाची दोर पकडली तर आपल्याला दिसतं की या संपूर्ण देशामध्ये एकाही ब्राह्मण स्त्रीची हिंमत झाली नाही की हातात पुस्तक घेऊन आपल्याला गमभन आणि गरिबीचं शिकवणं आणि हिमतीचं शिकवणं आणि जो जातीभेद आहे त्याच्या विरोधामध्ये लढाईचं शिकवणं, हे जे संपूर्णतः सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी केलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये गणित शिकवलं, त्यांनी भाषा शिकवली, त्यांनी इंग्रजी शिकवायला सुरुवात केली, त्यांनी विज्ञान शिकवायला सुरुवात केली, त्यांनी इतिहास भूगोल शिकवायला सुरुवात केली. त्याच्यामुळे जे विषय कधीही सामान्य माणसाला स्पर्श पण झाले नव्हते त्या विषयांचं ज्ञान या शाळेमध्ये मिळायला लागलं होतं. तर ज्या व्यक्तींनी ह्या शाळा सुरू केल्या त्या व्यक्तींपैकी कुणीही ब्राह्मण नव्हतं, हे लक्षात घ्या. कुणीही उच्चवर्णीय नव्हतं. त्याच्यामुळे आज इतिहासामध्ये यांना सिद्धच करता येत नाही की आम्ही लोकांना ते स्वतःला ज्ञानपंडित म्हणायला लागले, पण त्यांनी ज्ञान वाटलंच नाही. कबीर काय म्हणतो, बडा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. तुम्ही
किती मोठे झालात तुम्ही, पंडित झालात आणि तुम्ही उंच तुमचं खजुराचं झाड आहे तिथे, तिकडे वरती ताडमाड कसे वाढतात, त्यांची त्यांची सावली नाही मिळत. आंब्याच्या झाडाची सावली मिळते. जर तुम्हाला खाली कोणालाही त्याचं मिळतच नाहीये, फळ मिळत नाहीये, त्याला सावली मिळत नाहीये, अशा पद्धतीने तुम्ही किती उंची वाढवा, तुम्हाला किती गर्व असू द्या, पण तुम्ही जोपर्यंत समाजाला त्याची मदत करत नाही तोपर्यंत त्याला अर्थच राहत नाही. त्याला त्याची जर फळच चाखायला मिळत नसतील तर त्याला अर्थ राहत नाही. तुमची जर सावलीच मिळत नसेल तर त्या वृक्षाला अर्थ राहत नाही. आणि म्हणूनच हा जो संपूर्ण जी जाती व्यवस्था अशी आहे की सगळं काही ज्ञानमीमांसा, ज्ञान चिकित्सा, त्याच्याबद्दल बोलणं, ह्या सगळ्याचा स्वतःकडे अधिकार ठेवून आपल्या मनाला वाटेल त्याला त्याला दर्शन म्हटलेलं आहे, मनाला वाटेल तशा पद्धतीने स्वतःचे सिद्धांतनं केलेली आहेत. आणि मग त्याला स्वतःला मोठे मोठे तर्कशास्त्र आणि असं सगळं हे करत सृष्टीच्या उत्पत्तीचे नियम लावलेले आहेत, जे खरं तर आज स्टीफन हॉकिंग्सच्या काळामध्ये, आईन्स्टाईनच्या काळामध्ये, सर आयझॅक न्यूटनच्या काळामध्ये सगळे काही सगळं गळून पडलं. अगदी गॅलिलिओ, अरिस्टॉटल, प्लेटोच्या काळामध्ये ते सगळं गळून पडलं. आणि सगळं सिद्धांतन आज आपल्याला दिसतं की सुनीता विल्यम्स स्पेसमध्ये राहू शकली. हे सगळं कधीही खोट्या खोट्या कल्पना आणि वल्गना करत वैकुंठाला तुकारामाला हे विमान घेऊन गेलं, तर त्यांना खून केले की तुमचे विमान बरे आलेत आणि मग ते बाकीच्यांसाठी नाही आले. मग तुमचा जो मोठा कोणी होता त्या ब्रह्माला विमान घेऊन जाताना नाही दिसत आहे. मग अशा वेळेला तुम्ही केलेल्या खून लपवायचे असेल, तुम्ही केलेले पाप, की मग मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला मोठं करायचा प्रयत्न करता, पण त्याला मोठं नाही, त्याला संपूर्ण मारून टाकून त्याचे सगळे अभंग गाथा पूर्णपणे बुडवून टाकणं, अशा पद्धतीचं जे काम झालं, हे पण नॅरेटिव्ह बदलण्याचं काम होतं. ते संतांच्या चळवळीच्या वेळेलाही झालं की जी माणसं लोकांच्या मनामध्ये समानता पेरत होती, स्वातंत्र्य पेरत होती, तेव्हा ते आपल्यापर्यंत येऊ दिलं गेलं नाही. महानुभाव पंथीयांचं जे साहित्य होतं ते खूप उशिरा आपल्यापर्यंत पोहोचलं. त्याच्यामुळे मराठी भाषेच्या उत्पत्ती कशी झाली याला शोध घ्यावा लागला. चक्रधरांचं किंवा स्मृतीस्थळ बद्दल आपण जे बोलतो तेव्हा त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने महदंबचे ओघळे आहेत किंवा महदाईसा आणि म्हाळसा यांचे जे यांनी नागदेवाच्या याशी केलेली संपूर्णतः जी चर्चा आहे याच्यामध्ये त्या बरोबरीने दिसतात. अक्का महादेवीची जी संपूर्णतः श्रीशैल, मला आता शरद पाटील वाचत असताना, कॉम्रेड शरद पाटील वाचत असताना मला तेव्हा कळलं की श्रीशैल हे मातृसत्ताक असं काहीतरी दैवत होतं. ती या इथल्या संपूर्ण पितृसत्तेशी लढत असताना ती श्रीशैलाचा विचार करते. म्हणजे तिचा जो श्रीशैल मधला जो शिव आहे, तो शिव श्रीशैल मधला हा मातृसत्तेक सत्ताक पद्धतीतला तर नाही ना, याचा शोध घ्यावासा वाटायला लागला. अशा पद्धतीने या देशामध्ये वेगवेगळे नॅरेटिव्ह एकत्र करून ते ब्राह्मणांच्या हितसंबंध जपतील आणि ब्राह्मणांनी त्याचं ज्याला अप्रोप्रिएशन म्हणतो त्याच्यामध्ये ब्राह्मणांनी एकतर घुसायचं आणि मग त्याच्यामध्ये स्वतःचं अप्रोप्रिएशन करायचं, असा सगळा भाग जो केलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्या मनामध्ये प्रश्न उठले पाहिजे की अचानक बरोबर अशाच वेळेला हे लोक कसे उभे राहतात आहे. आज त्यांची हिंमत कशी झाली 2014 ते 2025 या सगळ्या काळामध्ये अशा पद्धतीने पुन्हा गोडसेला जिवंत करणं, संभाजी भिडेला बिलकुल अटक न करणं, साध्वीच्या नावाखाली म्हणून प्रज्ञा ठाकूरला मोकाट सोडणं, दाभोळकरांचे, पानसरेंचे, कलबुर्गीचे, गौरी लंकेशचे मारेकरी न मिळणं आणि मिळाले तर त्यांना सोडण्याची पूर्ण तयारी ठेवणं, बिल्किस बानोचे जे बलात्कारी आहेत त्या बलात्कारांमधले जेवढे ब्राह्मण बलात्कारी, ब्राह्मण जातीतले उच्चवर्णीय बलात्कारी आहेत ते बलात्कार करूच शकत नाही असं म्हणून त्यांना बाहेर काढायचं, त्यांना जामिनावर सोडायचं आणि जामिनावर आसाराम बापूला सोडायचं आणि त्यांच्या आरत्या ओवाळायच्या. अशा पद्धतीने इतकं घाणेरडं काम चाललेलं आहे. राजस्थान हायकोर्ट समोर अजूनही मनूचा पुतळा आहे आणि म्हणून मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती असं आहासाळुंखे म्हणतात, तसं ही जी मनुस्मृतीच्या समर्थकांच्या संस्कृतीचा म्हणजे सनातन संस्कृतीचा म्हणजे संपूर्णतः या देशामधल्या जे शूद्रातिशूद्र आहे त्यांच्या विरोधात जी मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीच्या त्या जे सगळे ज्या वेदांमधून अशा पद्धतीने विराट पुरुषाचंच फक्त वर्णन आहे, जिथे स्त्रियांचं खच्चीकरण केलं गेलेलं आहे, उत्पादक जातींचं खच्चीकरण केलं गेलेलं आहे, इव्हन राजाचं खच्चीकरण केलंय, व्यापाऱ्यांचं केलेलं आहे, पण प्रत्येकाला एकमेकांच्या वरती ठेवून अहंगंड आणि न्यूनगंड एकाच वेळेला देणारे या जाती व्यवस्थेला पोसत ठेवलेलं आहे. याच्या विरोधामध्ये फुले ते आंबेडकर ही जी संपूर्ण कडी आहे बघा. 11 एप्रिलला फुल्यांचा जन्म येतो आणि 14 एप्रिलला बाबासाहेबांचा. त्याच्यामुळे आपला हा जो आपण सप्ताह करतो आणि महात्मा ज्योतिराव फुले आपल्याला लक्षात येतं की जेव्हा त्यांचा
मृत्यू झाला त्याच्यानंतर बाबासाहेबांचा 2 वर्षांनी जन्म झालेला आहे, 1 वर्षांनी. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब ना तोपर्यंत फुले खरं तर पोचले नाहीयेत लहानपणी. पण जेव्हा त्यांनी वाचायला सुरुवात केली तेव्हा ते म्हणतात की माझे 3 गुरु आहेत. एक आहे तथागत गौतम बुद्ध, दुसरे आहे कबीर आणि तिसरे आहे महात्मा फुले. यांच्या संपूर्ण मांडणीतून त्यांच्यापर्यंत जे पोचलं त्याच्यावर बाबासाहेबांनी संविधानासारखा अतिशय असा ग्रंथ लिहून आज आपल्या हातामध्ये संपूर्णतः मनुस्मृती असेल, ते वेद असतील, जे काही सनातन नावाने जे ग्रंथ केले असतील यांनी, ते सगळ्या ग्रंथांनी जी विषमता पेरली होती त्या विषमतेच्या विरोधामध्ये एक खूप महत्वाचं पुस्तक आपल्या हातात दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या फुल्यांपासून ते आंबेडकरांपर्यंतचा जो आपल्याला मिळालेला एक मोठा वारसा आहे, हा वारसा सामाजिक क्रांतीचा वारसा आहे. हा सामाजिक क्रांतीचा वारसा, हा जो पाया घालण्याचा हा जो चित्रपट, तो चित्रपट कसा तयार केला मला माहिती नाहीये. त्या चित्रपटाची संपूर्ण तिथे काय काय दाखवलं ते माहिती नाहीये. पण बाकीच्यांना तुम्ही सावरकर चित्रपट आणू शकता. तुम्ही भलतेच म्हणजे इमर्जन्सीच्या विरोधात जाऊन वाला पण चित्रपट आणू शकता. तुम्ही जयललितावरचा चित्रपट आणू शकता. तुम्ही वेगवेगळ्या लोकांवरचे चित्रपट आणू शकता. तुम्ही आता मी बघितलं त्या दिवशी युट्यूबवर त्यांनी हेडगेवारांवर पण डॉक्युमेंटरी काढलेली, आता लगेच गोळवलकरांवर काढतात. ज्या माणसांनी कुणाही सामान्य माणसांसाठी काम केलं नाही, एवढंच नव्हे तर एकीकडे अगदी हे जे शूद्र आहेत ते माझ्या डोक्यात जातात, हा लोहिया जो माणूस आहे तो तर माझ्या डोक्यात जातो, जो पिछडा पावे 100 में 60 म्हणतो, अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स करणारे जे लोक होते, ते जे भाजपचे लोक आहेत किंवा दीनदयाल उपाध्याय वगैरे यांना अचानकपणे मोठं करून सगळीकडे त्यांच्या नावाने गोष्टी पेरणं सुरू केलं आणि दुसरीकडे लोकांच्या जमिनी कब्जा करणं सुरू केलं. आणि लोकांच्या जमिनी कब्जा करणारा एक होता, तो होता बटू वामन. आणि यांनी हा शब्द वापरलाय बघा, बटू. म्हणजे बटू जर ही यांची अस्मिता असेल, हा जो बटू वामन होता, या बटू वामनानेच पूर्णपणे 3 पावलांमध्ये बळीराजाकडून सगळी जमीन घेतली होती. आज आपल्या जमिनी चाललेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि हा बटू वामन जागा झालेला आहे, त्याच्यामुळे बळीराजाला जागं व्हावं लागेल. जर महात्मा ज्योतिबा फुलेंना खरोखर आपल्याला उद्या त्यांच्या जयंतीच्या निमित्त आदरांजली जर अर्पण करायची असेल, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं हे जे समग्र वाङ्मय आहे, या समग्र वाङ्मयाचं तुम्ही सगळ्यांनी वाचन करा. आणि याच्यामधले तुम्ही नुसते 2-2 अखंड जरी रोज वाचले तरी तुमच्या लक्षात असं येईल, आपल्या डोळ्यामध्ये अंजन घालतात महात्मा ज्योतिराव फुले. आणि त्यावेळेला त्यांच्यासमोर कुठलाही आदर्श नव्हता, आपल्यासमोर हे आदर्श आहेत. महात्मा ज्योतिबा फुलेंपासून आपण म्हणतो की आपण जर बघितलं तर तथागत गौतम बुद्ध, चारवाक, कबीर, यांचं पूर्ण मग तुकाराम, नामदेव, जनाई अशी परंपरा सांगत आपण फुलेंपर्यंत येतो. आणि मग फुल्यांची जी 19व्या शतकातली परंपरा सुरू होते, ती सामाजिक क्रांतीची परंपरा सुरू होते. ती सुधारण्याची नाहीये फक्त. म्हणजे राजाराम मोहन राय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यासारखी ती केशवचंद्र सेन वगैरे यांच्यासारखी ती परंपरा नाहीये केवळ आर्य समाज आणि अशी नाही, तर ती सत्यशोधकी परंपरा आहे. आणि ती संपूर्णतः गुलामगिरीच्या व्यवस्थेवर घणाघाती आरोप करते. आणि ती म्हणते की आम्ही या धर्मामध्ये जे काही झालेलं आहे, या धर्मामध्ये जर राहिलो तर आपल्याला ती विषमतेची व्यवस्था स्वीकारावी लागेल. ती व्यवस्था स्वीकारायची नाहीये. म्हणून ते निर्मिक धर्माच्या बद्दल बोलतात. आणि निर्मिक धर्माच्या बद्दल बोलताना आपल्या लक्षात येतं की महात्मा ज्योतिबा फुले शेख महम्मदाचा उल्लेख करतात. ते महम्मदाचा उल्लेख करतात. ते संपूर्णतः म्हणजे पैगंबराचा उल्लेख केल्यानंतर ते गौतम बुद्धाचा उल्लेख करतात. ते संत चळवळीतल्या तुकारामांचा उल्लेख करतात. आणि हे करताना ते संपूर्णतः स्त्री पुरुष हो, तुम्ही सगळेजण कष्टकरी व्हा आणि तुम्ही सत्यशोधक आणि सार्वजनिक सत्यधर्म तुम्ही जाणा आणि मानवतेचा धर्म जाणा. मानवी अधिकार हा शब्द ज्या वेळेला रुळला पण नव्हता भारतामध्ये, त्यावेळेला पहिला मानवी अधिकार हा शब्द रुळवणारा, हा जो ज्याला आत्मा बित्मा तो मानतच नव्हता, पण ज्याला आपण म्हणू महात्मा म्हणण्याचं कारण असं की ज्याला करुणेच्या पलीकडे जाऊन म्हणजे करुणेचा इतका मोठा कस त्यांनी लावता येऊ शकतो की एकीकडे संपूर्ण समाजाचा रोष पत्करून सावित्रीबाईंना शिकवून सावित्रीबाई शिक्षिका झाल्या, आपली बायको आपल्यापेक्षा पुढे चालली म्हणून आज किती लोक हेवे दावे करून बायकांना मारतात आणि त्यांना जाळून टाकण्यापर्यंत जात परिस्थिती किंवा घटस्फोट होतात की आपल्यापेक्षा जास्त वरचढ होऊ नये. त्यावेळेला सावित्रीबाई शिकतात, त्या शिकवतात. हे करत असताना
दुसरीकडे ते अशा पद्धतीने पूर्ण ग्रंथनिर्मिती करतात. शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहितात. लोकांना या सगळ्या गोष्टी त्यांच्या लिखाणातून समजावून सांगतात. दुसरीकडे सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना करतात. तिसरीकडे गुलामगिरीच्या या ग्रंथातून लिहिल्यानंतर ते ब्रिटनमध्ये किंवा अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने निग्रोंची जी लढाई चालली आहे त्याला ज्या लोक मदत करतात त्यांचे आभार मानतात. या देशामध्ये काय काय घडतंय त्याच्याबद्दल राणीला सांगतात की मी शेतकऱ्यांचा आसूड घेऊन बोलतोय आणि हंटर कमिशन समोर जाऊन साक्ष देतात आणि शेतकऱ्यांची कैफियत मांडतात. त्यांच्याच त्याच्यामध्ये तयार झालेले नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे हे आपल्या देशामधले कामगार चळवळीचे जनक आहेत. पहिली स्त्रीवादी निबंधकार ताराबाई शिंदे ही सत्यशोधक समाजातून येते. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा हा जो इतिहास आहे या इतिहासाला जेव्हा आता आपण बाहेर काढायला लागलो आणि गेल्या पूर्ण स्त्रियांच्या चळवळीला आता 50 वर्ष झाले, पण आपण जर बघितलं की बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतरचा हा जो सगळा काळ आहे हा संपूर्णतः सामाजिक चळवळीचा काळ आहे. आणि या काळामध्ये काय घडलं, काही घडलंय का? तर ह्या काळामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे आणि या काळाला अनुसरून आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांना यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण गेलो नाही तर हे लोक येणार आणि बटुवामन आपली जमीन कब्जा करणार. आज वक्फ बोर्डाची घेतले, उद्या चर्चची घेईल, कधी नंतर तुमच्या छोटे छोटे मंदिर आहेत तिथले घेतील. आता तर गायराना मधली जी जमीन आहे लोकांची साधी अगदी 1-1 एकर त्यांना मिळाली आहे, त्याच्यावर एका कुटुंबामधले 10-10, 12-12 लोक त्याच्यावर शेती करतात. असं अगदी खायला पण काही नसलेले अशा जे आहेत अशा जमिनी ते घेऊन टाकत आहे. हैदराबादचं जंगल पण त्यांनी तोडून टाकलेलं आहे. आणि म्हणून ह्या संपूर्ण काळात लक्षात येत आहे की असे जे अदानी अंबानी तयार होतात आहे, जे साम्राज्यवादी आहेत, या ज्या आपल्याच देशातल्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यांचे मालक आहे, 16 लाख करोड रुपये कर्ज झालं तर त्यांना इथल्या बँका माफ करून टाकतात आहे आणि इथल्या 10,000 रुपयासाठी कर्ज घेतल्यावर शेतकरी आत्महत्या करतोय. आणि हा बळीराजा जो आहे या बळीराजाचा हुंकार ज्या दिवशी उमटेल आणि तेव्हा या बटुवामनाला आपल्याला पूर्णपणे जमिनीमध्ये गाडता आलं पाहिजे. कारण त्यांनी आतापर्यंत बळीराजाला जमिनीमध्ये गाडलंय आणि बळीराजाला कित्येकदा मारलेलं आहे. ही परशुरामाच्या विरोधामध्ये, जय श्रीराम नावाच्या विरोधामध्ये ही संपूर्ण भूमिपुत्र आणि भूमिकन्यांची लढाई आहे. ही संपूर्ण शेतकरी उत्पादक या संपूर्ण शूद्र बांधल्या गेलेल्या संपूर्ण 82% समूहाची लढाई आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी जर जागं झालो तर तीच खरी महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, सत्यशोधक समाजाचे सगळे कार्यकर्ते, फातिमा शेखांपासून ताराबाई शिंदेपासून अगदी मुकुंदराव पाटलांपासून पर्यंत नारायण मेघाजी लोखंडेंपर्यंत, तानीबाई बिर्जेंपर्यंत, डॉक्टर रखमाबाईपर्यंत अशा असंख्य ज्या सत्यशोधक समाजाच्या अगदी शेवटच्या वारस होत्या नलिनीताई लडके, या सर्वांची आठवण काढत आपण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या सत्यशोधक समाजाची कास धरत आपण खरोखर पुढे गेलं पाहिजे. आणि हे जे ब्राह्मण संघाने जे विचित्र प्रकार सुरू केलेले आहेत आणि स्वतःला सेन्सॉर बोर्ड करणं घोषित केलेलं आहे, या सेन्सॉर बोर्डच्या विरोधामध्ये आपण ताकदीने उभे राहिलं पाहिजे. आणि जिथे जिथे आपल्याला करता येईल तिथे तिथे हा सिनेमा बघणं तो सुरू झालाच पाहिजे, अशा पद्धतीची मागणी करत महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचा हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित व्हावा आणि उलट त्याचं करमुक्त व्हावा आणि तो लोकांना मोकळेपणाने बघू द्यावा. त्याच्यावर कुठल्याही समाजाचं सेन्सॉरशिप असू नये, अशा पद्धतीची मागणी आपण सर्वच जण करूया. आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर गळचेपी होणार असेल तर आपल्याला या गुलामगिरी विरुद्ध आता एक सांस्कृतिक पूर्ण बंड उभं करावं लागेल. या प्रतिक्रांतीला उत्तर आपल्या सांस्कृतिक क्रांतीने द्यावं लागेल आणि तीच खरी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली असेल. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान उल जोहार, जय संविधान, आणि सबरंगी सलाम, जिंदाबाद.